श्रोते हो परिसर या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा याविषयी राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी दिलेली माहिती ऐकूया. मित्र हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे संकट आहे वातावरणीय बदलाचं ते 21व्या शतकातलं मानवजातीच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की 2024 हे वर्ष मानवजातीच्या इतिहासातलं सर्वाधिक उष्ण वर्ष गणलं गेलं. पण त्याआधीचं वर्ष 2023 हे देखील मानवजातीच्या इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष हे मानलं गेलं. इनफॅक्ट 2015 ते 2024 ही जी 10 वर्ष होती ते मानवाच्या इतिहासातलं सर्वात उष्ण असं दशक होतं. आणि जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत, उष्मालाटा, वणवे, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, अनियमित पर्जन्यमान, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ यांचं प्रमाण, यांची तीव्रता आणि वारंवारिता ही उत्तरोत्तर वाढतेच आहे. अर्थात या संकटाला तोंड देण्यासाठी आपला देश कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा जो या संबंधितला पायाभूत करार आहे, ज्याला युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असं म्हणतात, तर त्याचा भारत हा एक संस्थापक सदस्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2015 साली जो पॅरिस करार झाला त्याच्यावरती आपल्या देशानं स्वाक्षरी केलेली आहे. या करारानं या शतकाच्या 21व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जागतिक सरासरी तापमान वाढ ही 2 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याची आणि प्रयत्न करायचा की ती 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत कशी रोखता येईल असा संकल्प या करारामध्ये केलेला आहे. आणि श्रेष्ठांना आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जसं सांगितलं तसं 2070 पर्यंत पूर्ण देशाला कर्बमुक्त करण्याचं एक संकल्प आदरणीय पंतप्रधानांनी 2021 मध्ये जी COP26 ही आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय परिषद भरली होती ग्लासगो मध्ये, इंग्लंडमध्ये, तर त्याच्यामध्ये तो संकल्प केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की आपली अर्थव्यवस्था जी आहे देशाची ही जगातली 4थ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अशी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच $5 अब्ज विस्तार करण्याचं एक आव्हान किंवा एक लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. आणि आपला देश, आपलं राज्य जे आहे ते भारताच्या विकासाचं इंजिन हे आहे. देशातलं एक सर्वाधिक औद्योगिकरण झालेल्या राज्यांपैकी एक असं हे विकसित राज्य आहे. आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, वी कॉन्ट्रीब्यूट द हायेस्ट टू द नॅशनल GDP at 13%. We are the largest subnational economy in the country, aspiring to be a $1 trillion economy. म्हणजे 1,00,000 कोटीचं उद्दिष्ट आपण 2029 पर्यंत गाठणार आहोत, तसं लक्ष आपण ठेवलेलं आहे. पण देर इज ऑल्सो फ्लिप साइड टू दिस ग्रेट इकॉनॉमिक सक्सेस स्टोरी. या नाण्याची दुसरी बाजू काय आहे? हा विकास जो आपण साधलेला आहे त्याची काही किंमत आपल्याला चुकवावी लागलेली आहे. देशाच्या एकूण कर्ब उत्सर्जनामध्ये सर्वाधिक वाटा देखील आपल्या राज्याचा आहे, म्हणजे 10% आपला वाटा आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये हे कर्ब उत्सर्जन 4.1% या दरानं वाढतं आहे. आणि जशी आर्थिक प्रगती होईल, जसं आपण $1 ट्रिलियन लक्ष्याप्रती पोहोचण्याचा प्रयत्न करू, तसं हे कर्ब उत्सर्जन आणि त्याचा दर देखील वाढण्याची जास्त शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा याविषयी राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.